बघत आहोत बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी अंतर्गत जो आपण बेसिक चॅप्टर शिकत आहोत त्यामध्ये प्रकरण नंबर 5 ज्याचं नाव आहे व्हॅल्युएशन। आता बघा व्हॅल्युएशन या चॅप्टरमध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत तर बघा अकाउंटिंग करताना कधी कधी काय होतात की एखाद्या संपत्तीची किंमत असते, ठीक आहे। एखाद्या संपत्तीची जर किंमत अकाउंटिंग करताना चुकीनं वेगळी किंमत तिथं नोंद करण्यात आली असावी। कदाचित जसं 1000 रुपयाच्या संपत्तीची किंमत बाय मिस्टेक 900 रुपये समजा लिहिण्यात आले असावे, किंवा 1000 रुपये संपत्तीची किंमत समजा 1500 रुपये असं बाय मिस्टेक लिहिण्यात आले असावे। तर बघा कधी कधी असं अकाउंटिंग करताना काही आपल्या हातून चुका घडतात, अकाउंटंटच्या हातून। अशा वेळी त्या चुका सुधारून त्या संपत्तीचं जो 100% व्हॅल्युएशन आहे, मूल्यांकन आहे, म्हणजे त्या वस्तूची वास्तविक किंमत काय आहे हा फाइंड आउट कशा प्रकारे करता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बघा उदाहरण, एका फर्निचरची किंमत लेखांकन करताना 20% जास्त नोंद करण्यात आली। बघा एक फर्निचर आहे आणि लेखांकन करताना काय झालं, त्या फर्निचरची जी किंमत आहे ही 20% जास्त नोंदवण्यात आली, जी रुपये 720 अशी होती। तर म्हटलेलं आहे इथं फर्निचरची वास्तविक किंमत काढा, ठीक आहे। या ठिकाणी बघा आपल्याला फर्निचरची जी किंमत म्हणजे नोंदवली गेलेली आहे ती 20%ने जास्त आहे। किती आहे? 720 रुपये नोंदवली गेलेली आहे की फर्निचर 720 असं नोंदवलं गेलं आहे। आणि 720 म्हणजेच बघा 20% रक्कम जास्त नोंदवण्यात आलेली आहे। आपल्याला काढायचं आहे ओरिजिनल किंमत। आता बघा पर्सेंटेज हा चॅप्टर शिकताना आपण ऑलरेडी शिकलं की एखाद्या संपत्तीची किंवा वस्तूची ओरिजिनल किंमत म्हणजेच 100% असते ना। ॲक्च्युली 100%ची मिनिंग काय? 100% म्हणजे ठीक आहे पूर्णपैकी पूर्ण, ठीक आहे। 100% याचं मिनिंग काय? पूर्णपैकी पूर्ण। तर आपल्याला 100% किंमत काढायचं आहे। आता बघा 20%ने वाढवण्यात आलेली आहे, आपल्याला म्हटलेलं आहे। अर्थातच ही जी 720 रुपये ही किंमत आहे ही आपल्याला 20%ने जास्तची आहे, म्हणजे 100%पेक्षाही 20%ने जास्तचं म्हणजे किती आहे तर ती 120% आहे। कळलं सर्वांना? बघा जी काही वास्तविक किंमत आहे ही ऑलवेज 100% राहणार। जी काही वास्तविक किंमत असते ती ऑलवेज किती असते? 100% असते, ठीक आहे। आणि 20% वाढवून सांगण्यात आलेली आहे, अर्थातच 120% देण्यात आलेली आहे। तर आपण काय करणार बघा या ठिकाणी विचार करणार की 120 साठी 720 तर 100 साठी किती? 120 साठी 720 तर 100 साठी किती? आणि या ठिकाणी आपण असं तिरकस गुणाकार करणार। तर बघा तिरकस गुणाकारामध्ये 120 गुणिला x दॅट इज 120x, तर दुसऱ्या बाजूला 100 गुणिला 720। तर बघा 720च्या नंतर परत हे 2 शून्य ॲड होऊन जाणार। यानंतर काय, हा जो 120 आहे जर आपण इकडे आणलं तर भागाकारामध्ये जाणार। गेलं भागाकारात बघा, अर्थातच 72,000 भागिले 120। तर बघा हा एक 0 क्रॉस आणि हा एक 0 क्रॉस। आता उरलं वर 7200 आणि खाली 12, जर आपण भाग दिला तर बघा 12 सकम 72 आणि ते 2 शून्य म्हणजे किती? 600। ॲक्च्युली जी काही ओरिजिनल किंमत आहे ती किती राहणार मग फर्निचरची? 600 रुपये। असंच बघा आपण दुसरा उदाहरणसुद्धा बघू शकतो। एका फर्निचरची किंमत लेखांकन करताना 10% कमी नोंद करण्यात आलेली आहे। बघा मागच्या उदाहरणामध्ये 20% जास्त नोंद होती आणि या उदाहरणामध्ये 10% कमी नोंद आहे। आणि किती म्हटलं? जी रुपये 3600 आहे। आता बघा इथंसुद्धा वास्तविक किंमत काढताना आपण काय लक्षात घेणार की 100% ही जी रक्कम आहे ही राहणार वास्तविक किंमत 100%, ठीक आहे ना। पण इथं काय म्हटलं? 10% कमी नोंद करण्यात आलेली आहे। आता 10% कमी म्हणजेच काय बघा 100% पेक्षाही 10% कमी, अर्थातच 90%। म्हणजे आपल्याला ही जी 3600 किंमत प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ही खऱ्या अर्थाने 90% आहे। तर इथंसुद्धा आपण असंच करणार, 90% साठी 3600 तर 100 साठी किती? इथंसुद्धा तिरकस गुणाकार। एका बाजूला बघा 90 गुणिला x 90 एक, दुसऱ्या बाजूला 3600 गुणिला 100 तर अजून 2 शून्य लागले।
आणि मग हा 90 इकडे येताना काय झालं डिवाईड, तर इथं 1 0 इथं 1 0 क्रॉस 9 4 बघा 9 36 आणि किती शून्य उरले 3 1 2 3 अर्थातच 4000. तर किंमत किती आलं 4000. तर बघा साधारणतः तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेलच की जेव्हा जेव्हा असं म्हणण्यात येणार की एखादी किंमत वाढवण्यात आली, एखादी किंमत वाढवून सांगण्यात आली, तर आपण 100मध्ये प्लस करूया तेवढं पर्सेंटेज. आणि जेव्हा जेव्हा आपल्या असं लक्षात येणार की एखाद्या वस्तूची किंमत घटवून नोंद करण्यात आली पर्टिक्युलर पर्सेंटेजने, तर तेवढंच पर्सेंटेज आपण 100मधून वजा करूया. आणि ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाईंगचा फॉर्म्युला ज्याला चेन रूल असं आपण म्हणतो, ठीक आहे, त्याने यासारखी उदाहरण आपण सॉल्व करू शकतो. तर आशा करतो की आजचा हा जो चॅप्टर आहे खूप सिंपल होतं तुमच्यासाठी आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने 100% समजून गेलं असेल अशी आशा करून आजचं हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतो. तर आपण उद्या नवीन कन्सेप्टसहित परत भेटूया. तेव्हापर्यंत कीप स्टडीइंग.